कंदलगाव येथे भीषण पाणी टंचाईमुळे संतप्त महिलांकडून ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा। कंदलगाव ग्रामपंचायत मार्फत घेतलेल्या नळांना मागील काही महिन्यांपासून खूप कमी दाबाने व कमी वेळेसाठी पाणी पुरवठा होत होता। आता तोही पाणी पुरवठा बंद झाला आहे। त्यामुळे दैनंदिन वापरासाठी पाणी येत नसल्याने ही समस्या दूर करून सुरळीत पाणी पुरवठा करावा। तसेच गावात काही विशिष्ट ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा होतो तो गावातील इतर ठिकाणी व्हावा या मागणीसाठी संतप्त झालेल्या महिलांनी दिनांक 28 मे रोजी कंदलगाव ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला। यावेळी सरपंच आणि ग्रामसेवकांना याबाबत निवेदन देखील देण्यात आले। यावेळी पाण्याची तात्काळ व्यवस्था करण्याची मागणी येथील महिलांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। माझे नाव शबाना शिराशी, राहणार कंदलगाव। तर मी या गावची रहिवासी आहे आणि या गावामध्ये आमच्या प्लॅटवरती पाण्याची अडचण असल्यामुळे आम्ही सगळे महिला या प्लॅटवरची इथं पाण्याची मागणी करण्यासाठी आणि पाण्याची समस्या सांगण्यासाठी इथं ग्रामपंचायतमध्ये हजर आहोत। मी वार्ड क्रमांक 1 ची नागरिक आहे। तर माझं एकच म्हणणं आहे की आमच्या प्लॅटवरती पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी आणि सगळ्या महिलांचा प्रॉब्लेम सुटावा। पाणी नाही 1 महिना झाला, म्हणजे थोडं येत होतं पाणी, आता ते पण यायचं बंद झालेलं आहे। त्याच्यामुळं कुणालाच या बायांना म्हणजे डोक्याच्या वरून चाललं होतं म्हणून सर्वजण इथं हजर झालो आहोत आम्ही। ठीक आहे, एवढंच माझं म्हणणं आहे। ग्रामपंचायतच्या मेंबरांचं काय म्हणणं आहे? ग्रामपंचायतचे मेंबर तर इथं कुणी मला दिसले नाही, फक्त उपसरपंच दिसलेत, शानबाशा सय्यद यांनी। त्यांना आम्ही आमच्या अडचणी सांगितलं, मग त्यांनी त्याच्यावरती काय घेतील, ऑब्जेक्शन काय घेतील ते घेतील। नेमकं मागणी काय? आमच्या मागण्या फक्त पाण्याबद्दल आहेत आणि आज काय पण करून आमच्या तिथं गल्लीमध्ये टँकर पाहिजे पाण्याचा, कारण घरामध्ये कुठल्याच म्हणजे तिथं प्लॅटवरती बायांच्या घरामध्ये महिलांच्या घरामध्ये पाणीच नाही। तर आज काय पण करून एक टँकर आमच्या तिथं सोडायला पाहिजे प्लॅटवर। ग्रामपंचायतने आम्हाला एक 4-5 दिवसाची मुदत दिली आहे, पण सध्या आम्हाला पाणी नाही, त्यासाठी टँकरची आज काय पण करून संध्याकाळपर्यंत सोय केली पाहिजे। आमचा मोर्चा बायांची जर सहनशक्ती त्यांच्या सहनशक्तीच्या पुढे गेला, जर पाण्याची सोय नाही झाली तर आम्ही पिढ्यापर्यंत जाऊ। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।